हाय, नमस्कार मित्रांनो. हा जो व्हिडिओ बनवतोय आपले प्रीमियम मेंबर म्हणजे प्रीमियम ग्रुपमधले मेंबर्स त्यांच्यासाठी आहे. आपल्या प्रीमियम ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 99% लोकांनी आपला प्रिव्हियस स्ट्रॅटेजीची कोर्स केला होता. ठीक आहे. त्या कोर्समध्ये फक्त मी माझी स्ट्रॅटेजी शिकवली होती. कारण तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तुम्ही मार्केटमध्ये नवीन नाही. अशा पद्धतीने फक्त मी स्ट्रॅटेजी शिकवली होती. आणि त्याच्यामध्ये काय झालं, की लोकांना तो प्रॉपर यूज करता आला नाही. त्यांनी हे कधी ऑब्झर्वच केलं नाही, की म्हणजे फक्त आणि बाय सेल हे बघत बसले. तो सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, हे काही बघितलं नाही. कुठेही आलं बाय करायचं आणि प्रॉपर रिट्रेसमेंटवरती ती स्ट्रॅटेजी होती. रिट्रेसमेंट कधी येते, की एखादी ट्रेंड बुलिश झालाय, त्यानंतर जो रिट्रेसमेंट येईल कारण ते बायिंगसाठी रिट्रेसमेंट असते, ते तेव्हा बाय करायचं असतं. ह्याच्यामध्ये 2 पद्धतीनं ट्रेड होतो. एक ब्रेकआउट आणि एक रिट्रेसमेंट. त्या दोन्ही पद्धतीनं ट्रेड घेतला तरी तुम्हाला 100% म्हणजे प्रॉफिट होण्याची गॅरंटी आहे. कधी-कधी तुम्हाला लॉसही होईल. कारण कुठलीही म्हणजे स्ट्रॅटेजी ॲक्युरसी 100% नसते. तरीसुद्धा त्या स्ट्रॅटेजीमध्ये तेवढा दम होता, की ते तुम्हाला दिवसातनं 1-2 ट्रेड तर एवढं प्रॉपर देईल, की तुम्हाला त्यातनं प्रॉफिटच होईल. पण हे लोकांना समजत नाही कधीही उठायचं, म्हणजे कोणत्याही लेव्हलला समजा आज मी आता 10 वाजलेत. आता 10 वाजता मी आलो आणि 10 वाजताचे काही लेव्हल्स टाकल्या. तर ह्या लेव्हलला तुम्ही कसं ट्रेड करणार आहे? कारण ते रिट्रेसमेंट तुम्हाला हाय लो घ्यायचे आहेत. हाय लोवरती ते तुम्हाला बायिंग आणि सेलिंगचे लेव्हल्स देणार आहेत. पण त्यावेळेस तुम्ही ते रिएक्ट करताना, त्या ट्रेड करताना तुम्ही हे बघितलं का? हे प्रॉपर रिट्रेसमेंट आहे का? आत्तापर्यंतची मूव्हमेंट कशी झाली? त्याचा सपोर्ट कुठं होता? रेझिस्टन्स कुठं होता? प्रिव्हियस डेचं ते मी जसं सांगितलं प्रिव्हियस डेचं काय होतं रिझल्ट? हे काही न बघता आणि कुठे कधी यायचं ट्रेड घ्यायचा आणि लॉस झाला म्हणायचं. हे असं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि एकही माणूस मला म्हणला नाही, की "हा मला डाउट आहे." आणि तो डाउट काय आहे? तुम्हाला सांगा, ही असं-असं झालेलं आहे. म्हणजे एका सुद्धा माणसाने मला विचारलेलं नाही. मग ह्याला काय म्हणायचं? म्हणजे मी जेवढं त्याच्यामागे कष्ट घेतले. मी 15 वर्ष झाली ती स्ट्रॅटेजी वापरतोय. आजची नाही, परवाची नाही, 15 वर्ष झाली. आत्ता सुद्धा मी ती वापरून तुम्हाला प्रॉफिट काढून दाखवू शकतो. एवढं प्रॉपर आहे. तरीसुद्धा तुम्ही ते हे केलं. कारण तुम्हाला कुठल्याच गोष्टीला महत्त्व द्यायचंच नव्हतं. फक्त बाय आणि सेलला तुम्हाला पाहिजे होतं. असं कुठलीच हे नसतं, की बाय आणि सेलवरती तुम्ही ट्रेड केलं हे होतं. ते प्रॉपर सगळं त्याचा म्हणजे त्याच्यात आणि लॉजिक शिकवलं होतं. असंही नाही त्याच्यामागचं लॉजिक काय हे सुद्धा सांगितलं होतं. नुसते हाय लो मेन्शन ड्रॉ करायचे आणि त्याच्यावरती रिट्रेसमेंट काढायचं असं नाही होत. लक्षात घ्या. असं होत नाही कधी ट्रेडिंग. तुम्हाला पूर्ण सगळं बॅकलॉग भरायला लागेल. म्हणजे बॅकलॉग म्हणजे प्रिव्हियस डेचं, वीकलीचं ह्या सर्व गोष्टी मंथली काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायलाच लागणार. आपल्या ग्रुपमध्ये मोहन सराफ म्हणून एक जण आहेत बघा, दिल्लीचे आहेत. ते गोल्डचे व्यापारी आहेत फार मोठे. गेली कित्येक वर्ष माझ्याशी कनेक्टेड आहेत. ही स्ट्रॅटेजी ते एवढी सुंदर यूज करतात. परवा माझं आणि त्यांचं बोलणं झालं, कारण आपण नवीन स्ट्रॅटेजी पण त्याला शिकवली. अरे म्हणले त्याच्यासारखं मला दुसरा कुठं रिझल्ट मिळत नाहीत म्हणले. त्या लोकांना म्हणजे कळलेलं नाही कसं यूज करायचं, काय करायचं. कारण मी माझ्या वेगळ्या पद्धतीने पण यूज करतो त्याला. पण जबरदस्त आहे म्हणली. मंथली व्ह्यू, वीकली व्ह्यू सगळं व्यवस्थित आहे. असं आहे ते. कारण कसं आहे, की तुम्ही त्यातल्यात जाणूनच घेतलं नाही. त्या सगळ्यात तुम्ही हे करून टाकलं. पण हे असं नसतंय. ठीक आहे, ते जाऊ द्या. आता ते झालं गेलं. कारण कोणी रिप्लाय सुद्धा द्यायला तयार नाही. मी स्वतःहून फोन केला तर फोन पण उचलत नाहीत. आता काय बोलायचं याच्या पलीकडे मी काय करू शकतो? मी लाईव्ह घेत होतो तो कितीतरी वेळा. त्या लाईव्हमध्ये सुद्धा त्यांना काही हे झालं नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी ठीक आहे चला सोडून द्या त्या गोष्टी. आता मी जे नवीन आता आपण जे कोर्स डिझाइन केलाय तो कमीत कमी 4 ते 8 दिवसाचा हे आहे आणि म्हणजे डेली प्रॅक्टिस हे 15 दिवसाच्या पुढे जाईल ते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कसं की आपण काही 2-3 इंडिकेटर्स पण आहेत, लेव्हल्स पण आहेत आणि सिंपल चार्ट पण आहे. ते सिंपल चार्टवरती विथआऊट इंडिकेटर, विथआऊट काही हे करता तुम्ही ट्रेड कसं करू शकता. म्हणजे पूर्ण ए-बी-सी-डी म्हणू आपण ए टू झेड हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. चार्ट किती मिनिटाचा, कसा, कुठला, काय सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बाराखडी म्हणू आपण त्याला मराठीमध्ये. ती आहे. समोर रिझल्ट आहेत तुमच्या. समोर रिझल्ट आहे. आता हे समोर रिझल्ट आहे तुमच्या. काल सुद्धा तुम्ही बघितलं असाल. तुम्ही रोज बघत जावा मी जे पोस्ट करतोय ते. सकाळी 4:30ला होता तो. हा इथं. ह्या लाईनच्या वरती जाऊ शकला नाही. ही तर लेव्हल लांबचीच आहे. ह्या लाईनच्या वरती जाऊ शकला नाही. इथं पण बायिंग होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला ही एक ट्रेड भेटला, की इथं पण लोला बायिंग होणार आहे, टॉपला सेलिंग होणार आहे. माझी एक ॲड जी चालू आहे ना, त्याच्यामध्ये हेच आहे. तुम्हाला टॉपला सेलिंग मिळेल, लोला बायिंग मिळेल. इथं सुद्धा बायिंग करण्याची टेक्निक आहे. ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकणार आहेत. हां.
आणि कसं आहे, की उगाच हे करू नका, घाबरू नका, पॅनिक होऊ नका. आणि मार्केटला ब्लेम देऊ नका, कुठल्याही स्ट्रॅटेजीला ब्लेम देऊ नका. कारण ही स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला कुठलीही स्ट्रॅटेजी असू दे, तुम्हाला हे अर्निंगच करून देणार आहे. आता मी 7 चक्रा मेडिटेशन चालू केलेलं आहे. ठीक आहे. 5-6 जणांनी त्याच्यामध्ये हे पण केली होती. काय म्हणू आपण इंटरेस्ट पण दाखवला होता. 1 नाहीतर 2 ते 3 दिवस आले. तिथनं परत आलेच नाहीत. म्हणजे असं आहे ना, कारण कुठल्या काय त्या गोष्टीचं महत्त्व तुम्ही कधीच जाणून घ्यायचाच प्रयत्न नाही करत आहे. तुम्हाला नकोच आहे त्या गोष्टी. तुम्हाला काहीतरी वेगळंच पाहिजे. म्हणजे एकदम रेडीमेड काही गोष्टी भेटतील का? असं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे. हे असं नाही, लक्षात घ्या. असं होत नाही कधी पण. त्याच्यामागे स्टडी असते, प्रॅक्टिस असतं, तर ती गोष्ट सक्सेसफुल होते. साधं उदाहरण घ्या. तुम्ही पहिल्या दिवशी गाडी चालवायला शिकला का? त्याला प्रॅक्टिस केली 15 दिवस, महिनाभर, 2 महिने. तेव्हा तुम्ही हायवेला गेला. हायवेला जाऊ शकला. तुमची मनातली भीती निघून गेली. आणि ही मनातली भीती अशीच नाही. तुम्हाला रोज बघायला लागेल, रोज प्रॅक्टिस करायला लागेल. तेव्हा त्या गोष्टी सक्सेस होतात. कुठलेही काम करताना, इव्हन साधं किराणामाल दुकान टाका. 4 गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला लागतील. हा कुठेपर्यंत जाऊन गेला तुम्ही. त्याच्या मागचं स्टडी करायला लागेल. ह्या एरियामध्ये चालेल का? ते दुकान घेण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत. आणि इथं तुम्हाला असं पाहिजे की नाही आता मी काय जे सांगेल ते अशी चुटकी वाजवली की नाही, झालंच पाहिजे. ते होणार, पण तेव्हा तुम्ही त्याच्यावरती तेवढी कमांड आली पाहिजे तुमची. हा चार्ट बघून बघा ना तुम्ही. ह्या लेव्हल्स पहा ही ही मी आता 4:30 वाजता तुमच्या ह्याच्यावरती टाकली होती. तेव्हा इथं चाललो होतो तो, या लेव्हलला. ठीक आहे. इथून वर गेला. ह्या लाईनच्या पुढे तो जाऊ शकला नाही. किती मस्त स्ट्रॅटेजी आहे. आता कालचं जर बघितलं हा पूर्णच्या पूर्ण आपण इथून शॉर्ट होता तो. नाही इथून नाही. या वरच्या लेव्हलला शॉर्ट होता. एकदम टॉपच्या लेव्हलला इथे शॉर्ट होता. म्हणजे एवढं प्रॉपर म्हणजे मी जे माझा हट्ट होता, की मला टॉपला बाईंग सॉरी टॉपला सेलिंग आणि बॉटमला बाईंग पाहिजे होतं. हे इथं तुम्ही करू शकताय. तुम्हाला मिळू शकते. तुम्ही ह्याच्यामध्ये असंही नाही, की हा ट्रेड गेला की परत नाही. परत सुद्धा वारंवार ट्रेड घेऊ शकता. ट्रेंड बघून सुद्धा. ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं, सगळं. तुम्हाला टायमिंग काय ठेवायचं आहे. तुमची रिस्क मॅनेजमेंटसाठी आत्ता माझ्याकडे एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटवरती तुम्ही कॅल्क्युलेशन करायचंय, की किती ट्रेड घ्यायचे, कसे घ्यायचे, काय रिस्क रिवॉर्ड रेशो हे करायचं आहे. म्हणजे ह्या ज्या कोर्समध्ये तुम्ही आत्ता मार्केटमध्ये बघाल, तर ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार नाही. ही माझी ओपन चॅलेंज आहे. ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार नाही. एवढा मस्त आणि मी डिझाइन केलेला आहे. आता हा व्हिडिओ मी पोस्ट करतोय YouTubeच्या माध्यमातून तुमच्याकडे येईल तो व्हिडिओ. तो तुम्ही बघून घ्या. आणि खरोखर तुम्हाला ह्या मार्केटमधनं पैसा कमवायचा आहे किंवा काय करायचं जर असेल, तर काही गोष्टीला सरेंडर होणं गरजेचं असते. मीच शहाणा, मला सगळं करतं. असं नाही काय होत. तुम्ही 10 व्हिडिओ YouTubeचे बघणार आणि ही स्ट्रॅटेजी नाही चालली, आता दुसरी स्ट्रॅटेजी हे ते. असं नसतंय करायचं. कुठलीही गोष्ट जर सातत्याने करत राहिला, प्रॅक्टिस मेन परफेक्ट म्हणतो आपण. त्या पद्धतीचा हा विषय आहे. की सहजासहजी ह्या गोष्टी होत नाही. आता मला आता 21 वर्ष चालू होतंय मार्केटमध्ये. तुमच्यासारखं माझ्यासारखं स्ट्रगल कोणी बघितलं पण नसेल. मी एवढं जीव तोडीन तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही त्याचं हे करताय. म्हणजे मला असं कुठेतरी हे वाटतंय किंवा तुमचा पर्सनल इश्यू इश्यू असू शकतो. पण कुठेतरी सरेंडर व्हायचं, कोणाचं तरी ऐकायचं, कोणाला तरी मानायचं असं असतंय. पण मी शहाणा, मला सगळं कळतं. मी YouTubeमध्ये हे बघितलंय, ते बघितलंय. आता मला कोणीही करू शकत नाही. असं कधीही होत नाही. कारण तो कॉन्फिडन्स बोलत असतो. कुठलंही काम करताना तो कॉन्फिडन्स बोलत असतो. आता ह्या स्ट्रॅटेजीचे मी रोज आता जवळ-जवळ आय थिंक माझ्या मते महिन्याच्या आसपास झाले असेल. त्यातला कुठला स्टॉप लॉस हिट झाला होता मला हे दाखवावं कोणी पण. हे एवढे जेवढे प्रीमियम ग्रुपमधले जेवढे मेंबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी जेव्हापासून मी टाकतोय ही स्ट्रॅटेजीचे रोजचे डेलीचे मी पोस्ट टाकतोय. बायिंग लेव्हल कुठली, सेलिंग लेव्हल कुठली, त्याच्यामध्ये कुठल्या वेळा कधी कुठं स्टॉप लॉस हिट झाला ते सांगावं मला. त्या दिवशीच आपण डिस्कस करूया समोरासमोर. हे एवढं परफेक्ट लेव्हलला चालणारी ही आहे. बाबा हे लेव्हल कसे ड्रॉ करायचे म्हणजे तुम्ही मी तुम्हाला जे सांगतो, की आतापर्यंत तुम्ही जे व्हॉटएव्हर जे बघत आलाय, जे स्ट्रॅटेजी वापरताय, काय वापरताय, ते सोडून द्या किंवा तुम्हाला परत चांगला प्रॉफिट होतो तर तो विषय वेगळा आहे. पण मी ज्या सांगतोय ना, ए पासून असणार आहे. कुठला पॅटर्न मी यूज करतो, कुठला कॅन्डल मी बघतो, तेच सगळं शिकवणार आहे. मला 10 YouTube म्हणजे 10 पी काढून ह्याला बुलिश म्हणतात, ह्याला तसलं नाही.
प्रॉपर मस्त आणि म्हणतो ना, जे पाहिजे मार्केटमध्ये तेच तुम्हाला देणार. फापट पसारा ह्याच्यामध्ये नसणार. त्यामुळं तुम्ही सरेंडर व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि माझा जो सकाळी मेडिटेशनचा क्लास आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉइन व्हा. कारण हेच महत्त्वाचं असतंय. तुम्ही स्टेबिलिटी येणं तुमच्यामध्ये ते फार महत्त्वाचं असतंय. तुम्ही पॅनिक आहात. पॅनिक ट्रेड कधीच होणार नाही तुमच्याकडनं. तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचे ना, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला लागतील. असं सहजासहजी होत नाही. एक नाही माझ्याकडे कितीतरी स्ट्रॅटेजी पडून आहेत. पण मी आता जे बघतोय, मला टॉप काय ह्याच्या पलीकडे काय असू शकतं हो मार्केटमध्ये? टॉपला सेलिंग केलंय आणि बॉटमला मी बायिंग केलंय. ह्याच्या पलीकडे काय असणार आहे तुमच्याकडे स्ट्रॅटेजी? कसली स्ट्रॅटेजी असणार आहे? ह्याच्या पलीकडे तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? समोरच उदाहरण आहे. अशी कितीतरी उदाहरणं. आजचंच आहे. लांब जायचंच नाही. हे आजचंच आहे. इथूनच शॉर्ट होता. सॉरी, इथून शॉर्ट होता. शॉर्ट झाला. परत तिथेच लेव्हलला गेला. धाप, धाप, धाप खाली. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे अजून तुम्हाला? तुम्हाला पैसा कमवायचा तुम्ही 3ला उठायला पाहिजे. ज्याला पैसे कमवायचेत ना, त्याने 3लाच उठला पाहिजे. 3:30ला मार्केट चालू होतंय तर. ठीक आहे. हे नाही जमत. संध्याकाळी तर तुम्हाला कंटिन्यू बसायला पाहिजे. ज्याला पैसा कमवायचा आहे, मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचंय, तर कुठेतरी तुम्हाला सरेंडर होणं गरजेचं आहे. आणि ते सरेंडर व्हावं अशी माझी इच्छा आहे. सगळेजणांनी ज्यांनी माझ्याकडनं जे प्रिव्हियस स्ट्रॅटेजी शिकला, त्या सगळ्यांसाठी मी ही विनंती करतोय. कारण कसं आहे, की असं होणारच नाही. ही मार्केट अख्ख्या जगामध्ये कुठली हे बिझनेस नसेल ह्याच्यासारखा, की तुम्हाला त्याच्यामधनं प्रॉफिट काढून इथं स्किलचं आहे. स्किल चालतंय भावांनो, स्किल चालतं आणि स्किलच्या बरोबर तुमचे इमोशन्स इमोशन्स जर तुमचे स्ट्राँग असतील, तुमचे काय म्हणू आपण त्याला सायकॉलॉजी स्ट्राँग असेल, तर तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला अडवू शकणार नाही. तुम्हाला प्रॉफिट करण्यापासून. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. बाबा हा माणूस बडबडतोय काय, बघतोय काय असं. असं नाहीये पण. हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही बघावं अशी माझी फार इच्छा आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. आणि हा एका दिवसाचा कोर्स नाही. कमीत कमी 4 ते 8 दिवस आहे. 4 ते 5 टॉपिक आहे. त्याच्यावरती रोज आपलं पहिल्यांदा थिअरी येईल. नंतर प्रॅक्टिस करून दाखवायचं आहे मला. प्रॅक्टिस झाल्याशिवाय नेक्स्ट ह्याला जाणार नाही. आपण म्हणजे नेक्स्ट टॉपिकला जाणारच नाही. ती परफेक्टच असेल. तुम्हाला विदाऊट इंडिकेटर फक्त सिंपल चार्टवरती सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकणार आहे. एवढं तुम्हाला मी प्रॉपर बनवणार आहे. म्हणजे असं की तुम्हाला कुठल्या इंडिकेटरची सुद्धा गरज लागणार नाही. त्यामुळे अशा लेव्हलला तुम्हाला न्यायचं असेल तर बिनधास्त तुम्ही हे करा आणि अ, हा जो व्हिडिओ तो तुम्ही 10 मिनिटाचा का 12 मिनिटाचा झालेला आहे. तो तुम्ही डेफिनेटली बघा आणि प्रत्येकाला मी ह्याच्यावरती पर्सनल ह्याच्यावरती पोस्ट करणारच आहे. ठीक आहे? थँक सो मच गाईज. थँक